नमस्कार सर. नमस्कार. हा, थोडंसं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत त्याबद्दल विचारायचं होतं. प्रचार वगैरे चालू होता, आचारसंहिता आता चालू आहे, आज मतदान आहे. तर मोदी यावेळेस निवडणुकाच्या प्रचारांसाठी महाराष्ट्रात खूप वेळा आले. तर म्हणजे पंतप्रधान हा खरं राष्ट्रपतीसारखं मला तर वाटतं पद असायला पाहिजे, की कुठल्या पक्षाचा पंतप्रधान नसायला पाहिजे. प्रचारासाठी त्यांना अलाउच नाही करायला पाहिजे आणि तो भारताचा पंतप्रधान, देशाचा पंतप्रधान आहे असं मला म्हणजे तुमचं काय मत आहे याबद्दल, असं मला तर वाटतं. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की गणेश, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. पंतप्रधान हा देशाचा असतो, तो कोणत्या राजकीय पक्षाचा नसतो, कोणत्या धर्माचाही नसतो की जातीचाही नसतो, खरं तो सर्वांचा असतो. मग हे पक्षपाती प्रचार कसा काय करायला येतात म्हणजे? तेच सांगतोय की पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टी किंवा मोदी जे आहे हे निवडून गेल्या दिवसापासून निवडणूक मोडमध्येच असतात. मग त्या कोणत्याही निवडणूक असोत, म्हणजे विधानसभेच्या असोत, अगदी कॉर्पोरेशनच्या असोत, त्यात सुद्धा मोदी महोदय प्रचारासाठी जातात हे असं आपण पाहिलेलं आहे. उरलेला वेळ परदेशात हिंडत असतात. खरं म्हणजे हे राष्ट्राचं काम कधी करतात हा प्रश्न पडावा. देशामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये एकाहून एक उत्पात घडले. म्हणजे 5 वर्षापूर्वी पुलवामा घडलं, ते कोणी घडवलं ते गुलदस्तात आहे अजूनही, मुख्य आरोपी पकडले गेलेले नाहीये. ते आरडीएक्स कुठून आलं हे 5 वर्ष त्यांना तपास लागलेला नाहीये. त्यामुळे या प्रकरणाला काही गडूबंगाल आहे का हाही प्रश्न निर्माण होतो. खरं आहे सर. कोरोनाचे आपण पाहिलं, त्या काळातही त्यांनी ज्या पद्धतीने टाळेबंदी वगैरे लावली त्याच्यामुळे लोकांचे काय हाल झाले हे भारताने अनुभवलेलं आहे. त्यात रेमडेसिवीर नाही, ऑक्सिजन नाही, लोक मेले तर स्मशानभूमी कमी पडतात, आजारी पडले तर दवाखाने कमी पडतात, अशी स्थिती होती. ऑक्सिजन कमी पडत होता. परंतु त्यासाठी मात्र नरेंद्र मोदी यांनी काही धावपळ केल्याचं दिसत नाही. नोटबंदीमध्ये लोकांची हाल झाली, यांनी हसत म्हणजे अक्षरशः एखाद्या पंतप्रधानाला शोभत नाही, अभी नोट कागज का तुकडा रह गया, असं विधान केलं. म्हणजे किती हिणकस वृत्ती एखाद्या माणसाची असू शकते याचं दर्शन घडलेलं आहे. आणि आता जी निवडणूक जी आहे, अबकी बार 400 पार च्या घोषणा यांनी खुद्द संसदेत केल्या होत्या. चक्क खरं संसद म्हणजे काय निवडणुकीचा आखाडा नसतो. संसदेचा हा अत्यंत दुरुपयोग होता. परंतु त्यांनी अबकी बार 400 पार अशी घोषणा केली. आणि नंतर जसे निवडणुकीचे 2 राऊंड झाले, यांच्या लक्षात यायला लागलं की आपली काही 400 पार सोडा, 200 पार तरी होतील की आऊट यायला लागला. त्यामुळे त्यांचा काय म्हणू आपण त्याला, बॉडी लँग्वेज बदलली, भाषणाची पद्धत बदलली आणि विकासाचे मुद्दे सोडून, प्रगतीचे मुद्दे सोडून, जे कधी 10 वर्षात नव्हतेच, किमान आता तरी आणतील अशी अपेक्षा होती, ते न आणता पुन्हा पाकिस्तान चालू केलं. उद्धव ठाकरेंनी मग चीनबद्दल का बोलत नाही, तुम्ही निवडून आला तर चीनला आनंद होईल, कारण चीनने खरोखरच घुसखोऱ्या केल्या तरी त्याच्यावर त्या नावं बदलली, अक्षरशः गावांची नकाशे बदलले, तरी यांनी त्या संदर्भात जो आवाज उठवला पाहिजे होता जागतिक पातळीवर तो उठवला नाही. म्हणजे हे 56 इंची छातीचा जो एक गर्व दाखवला जात होता, आणि राष्ट्र काही व्यक्तीचं नसतं ना, हे सर्वसामान्य या देशातल्या 140 कोटी लोकांचं आहे. त्यांच्या भावनांशी खेळ यांनी प्रचाराची पातळी एवढ्या खाली काढली. एकच की यांना भीती वाटते की आता आपल्याला काही पुन्हा सत्ता मिळेल की नाही याची शंका वाटायला लागली. आता एक मिनिट, एवढ्या वेळा झाले, महाराष्ट्रात एवढ्या वेळा आले, त्यांचे राऊंड जातील तसे तसे हेलपाटे वाढले. कारण महाराष्ट्र हे दुसऱ्या नंबरचं राज्य आहे, म्हणजे उत्तर प्रदेश नंतर. खरं आहे सर. जर यांना सत्ता बनवायची असेल तर किमान महाराष्ट्र तरी हात देईल अशी खुळचट आशा आहे. परंतु महाराष्ट्रात त्यांनी ज्या प्रकारे राजकारण केलं भारतीय जनता पार्टीने, म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी जी फोडाफोडी केली, म्हणजे राष्ट्रवादी फोडला, शिवसेना फोडली, आणि त्यांची चिन्ह सुद्धा पळवली, आणि तरी सुद्धा त्यांना जो एक उन्माद होता की आता आमची सत्ता येणारच, पण लोकांना जो संताप आलेला आहे की जो विश्वासघात केलेला आहे, गद्दारी केलेली आहे, म्हणजे पवार साहेबांशी, शरद पवार साहेबांशी गद्दारी झाली,
उद्धव ठाकरेंची जिम्मेदारी झाली. लोकांची सहानुभूती पवार साहेबांच्या बाजूने आहे, ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळं हे अजून घाबरून गेले, धास्तावून गेले. त्यामुळं हे महाराष्ट्रात येत आहेत. पण एक लक्षात घ्या, त्यांची बॉडी लँग्वेज जर बघितली, महाराष्ट्रात जी आता भाषण पुण्यात झालेलं किंवा इतर झालेलं पाहिलं, आवाजाची पट्टी यांची जी नेहमी उद्रेकात, उन्मादात आणि चेहऱ्यावरचा जो एक भाव असायचा भव्य दिव्य, ते कम्प्लीट उतरले. आता दीनवाणे वाटायला लागले ते लोक, दीनवाणे, अक्षरशः दीनवाणे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पराभवाची दिसायला लागले समोर. आता तर म्हणतात ना, इंडिया आल्यानंतर तुम्हाला हे करावं लागेल, ते करावं लागेल. म्हणजे इंडिया आघाडी येणार याची यांनाच खात्री वाटायला लागलेली आहे. आणि त्या नैराश्यातनं एकीकडे प्रचार वाटतात, पण खुर्च्या कमी रिकाम्या दिसत आहेत. तुम्ही पाहिले असतील, लोक उठून जात आहेत भाषणामध्ये, असं आपल्याला दिसतं. म्हणजे लोकांना स्पर्श करू शकेल असा एकही मुद्दा यांच्याकडे नाही. उलट निवडणुकीच्या ऐन हंगामात खतांच्या किमती वाढल्या, खरंय सर, खरंय. कांदा निर्यातीचा घोळ घातला. नुकसान कोणाचं आहे? शेतकऱ्यांचं आहे. म्हणजे शेतकरी या देशाचा नागरिक आहे की नाही हा प्रश्न पडतो. आणि मोदींना शेतकऱ्यांना समजत नाहीत. आणि यामुळे यांचे पायाखालची जमीन घसरलेली आहे. आपण काय करावं म्हणजे आपल्याला यश मिळेल हा प्रश्न त्यांना पडलाय. ते संभ्रमित झालेले आहे. आणि त्या संभ्रमापोटी यांच्याकडनं हे वारंवार महाराष्ट्रात येणं किंवा कर्नाटकात जाणं, म्हणजे जिथे जिथे निवडणूक आहे तिथे भ्रमंती करणं, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चक्रा झाल्या. कारण महाराष्ट्र हातचा गेला तर आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही हे त्यांना माहिती आहे. खरंय सर. आता जसं तुम्ही सांगितलं, त्यांनी त्या दिवशी पाकिस्तानचं नाव घेतलं भाषणामध्ये. म्हणजे पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय त्यांना निवडणूकच जिंकता येत नाही का काय, असं मला वाटतं. कारण ते म्हणतायत इथं जर काँग्रेस जिंकली तर पाकिस्तानमध्ये जल्लोष होतो. म्हणजे काय संबंध, कसा तुम्ही संबंध जोडता? परत ते पुन्हा म्हणाले उद्धव ठाकरे काय माझे दुश्मन नाहीत. मग अशी सहानुभूती उद्धव ठाकरेंबद्दल पण थोडीशी दाखवतात ते. म्हणजे तिकडची सुद्धा लोक इकडे अट्रॅक्ट करायला उरलेली बघतात ते. आता एकदा टीका करतायत तर टीका करत राहा ना. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनी कसं बोलताय असं ते थोडंसं जाणवतं. आणि त्याचबरोबर हे महाराष्ट्रातले हेलपाटे, त्यांची बदललेली भाषा, सगळं म्हणजे ते थोडंसं त्यांची मनस्थिती थोडंसं जसं तुम्ही म्हणाला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे तसं हे उदाहरण आहेत त्याची. असं पाकिस्तान एक तिनपाट देश आहे. भारताने त्याला 3 वेळा हरवलेलं आहे आणि दणदणीत हरवलेलं आहे. त्यांचा देश तोडलेला आहे. म्हणजे बांगलादेशाची निर्मिती केलेली इंदिरा गांधींनी. त्या तिनपाट देशाचं नाव घेऊन जनतेमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणं. कारण पाकिस्तान मुस्लिमांचा ना, यांचा तर मुस्लिम देश तर जगजाहीर आहे. त्यामुळे पाकिस्तानचं नाव नंबर 1. आणि आता राजनाथ सिंह काय म्हणाले की व्याप्त काश्मीर जो आहे, म्हणजे पाक व्याप्त काश्मीर, ते लोक तयार आहेत भारतात. मग तयार आहे, मग गेले 10 वर्ष का नाही आले? म्हणजे इतके विनोदी हास्यास्पद हे लोक बोलतात. पाकिस्तानच्या नावाचा गैरवापर करतात. खरं म्हणजे पाकिस्तानचं भारताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अमेरिकेचं नाव घ्या, चीनचं नाव घ्या, एक वेळ चालेल, जर्मनीचं चालेल, कारण ते प्रगत देश आहेत. मी एका तिनपाट देशाची ज्याची म्हणजे ज्या प्रगत राष्ट्रांबरोबर तुलना करायला पाहिजे ती राहिलं बाजूला, आणि थर्ड क्लास पाकिस्तान बरोबर तुलना केली जाते आपली. अगदी म्हणजे भारताची किंमत कमी करतोय आज भारताचा पंतप्रधान भारताची किंमत कमी करतोय हे याला समजत नाही. खरंय सर. त्या दिवशी बिल गेट्स बरोबर मीटिंग झाली आहे. तिथं काय ज्या लेवलचे क्वेश्चन त्यांच्याकडून यायला पाहिजे, ज्या लेवलची चर्चा व्हायला पाहिजे, तर ते हास्यास्पद चर्चा झाली आहे. अक्षरशः वाटतं हा माणूस या पदावर कसा असू शकतो, इतके फालतू त्यांच्याकडून डिस्कशन येत होतं. कसं गणेश, शिक्षण लागतं, शिक्षण लागतं आणि शिक्षणाने प्रगल्भता येते. जागतिक गोष्टीकडे, घडामोडीकडे पाहिजे दृष्टी येते. त्याचा विचार करता येतो, त्याची चर्चा करता येते, त्यातल्या उणिवा शोधता येतात आणि आपल्याला फायद्याच्या गोष्टी देशासाठी काय हे शोधता येतं. आता बिल गेट्स भेटीला आल्यानंतर अभिप्रेत काय होतं आयटी बद्दल, भारताला आयटी क्षेत्रात अजून पुढे नेण्यासाठी नवीन क्षेत्र कोणती आहेत ती सुकशुती याची चर्चा अभिप्रेत आहे. टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल या चर्चेवर एवढं बालिश आंबा कापून खाता का चोखून खाता असा जो प्रश्न असतो,
तशा पद्धतीने ही उत्तरं दिली, प्रश्न विचारले. म्हणजे अक्षरशः शिक्षण असलेलाच पंतप्रधान असला पाहिजे किंवा त्याला प्रचंड अनुभव तर जीवनाचा असला पाहिजे. एक कल्ली अनुभव आहे त्यांना, जे अनुभव आहे ते एक कल्ली संघाच्या पठडीत वाढलेत, संघाचे प्रचारक म्हणून वाढलेत, त्यामुळे त्यांची बुद्धी संघ प्रणित विचारांनीच भरली गेलेली आहे. आणि ते अत्यंत खुले विचार आहेत, अत्यंत संकुचित विचार आहेत. ते व्यापक नाही. पंडित नेहरूंसारखे, इंदिरा गांधीसारखे, राजीव गांधींसारखे ते व्यापक विचार नाही आहेत. मनमोहन सिंगांसारखे, रावांसारखे किंवा मनमोहन सिंगांसारखे व्यापक नाही आहेत. हे अत्यंत कुत्सित बुद्धीचे, ज्यांची मानसिकता खुरटलेली आहे, खुरटलेली बुद्धी त्यांची आहे. खरंच प्रगल्भ विचार नाहीयेत असं वाटतं. पण आता कसं आहे, ह्यांची जाहिरात खूप आहे. म्हणजे ब्रेन वॉश करतात, अक्षरशः देवाधर्माच्या नावानं ब्रेन वॉश करतात. आपण धार्मिक आहोत. आणि कसं आहे, आता इतका आपला देशच धार्मिक आहे, त्याच्यामुळे ते लगेच लोकांच्या मेंदूवर हॅमरिंग होतं त्याचं, आणि एक भावनिक प्रतिसाद मिळतो देवधर्म म्हटलं की. आणि खरं तर यामुळेच आपण भारत देश थोडासा अप्रगत आहे म्हणायला लागेल, कम्पेअर टू अमेरिका, जपान, रशिया अशा प्रगत राष्ट्राबरोबर तुलना केली तर. ठीक आहे सर, असंच आपण बोला सर. लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, ही निवडणूक धर्माची आहे का राष्ट्राची, संसदेसाठी निवडणूक आहे. खरंय सर, ही काय धर्म संसद नाहीये. खरंय सर. तरी सुद्धा धर्म आणला होता त्यांनी संसदेत, राजदंड आणला होता. आणि धर्मोन्माद ज्यांना माजवायचा आहे, जे धर्मावर निवडणुका करतात ते नेहमी राष्ट्रघातकी असतात. कारण निवडणूक धर्मासाठी नसते. भारत हे निधर्मी राष्ट्र आहे, देहवादी राष्ट्र आहे. धर्माचा आणि सरकार तर कोणत्याच धर्माचं नसतं, सगळे धर्म त्यांना समान असतात. खरंय सर. लोकांना धर्म असू शकतो, सरकारला धर्म नसतो. हे मूल तत्व जे आहे हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण लोकांना लोकशाही म्हणजे काय हे अद्याप कळालेलं नाही. आणि संघाने जो प्रचार चालवलाय की हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म, अखंड भारत, या ज्या भाषकळ वल्गना चालवल्यात, त्यातनं आहे तोही भारताचे तुकडे करण्याचा यांचा प्रयत्न सातत्याने चालू असल्याचं आपल्याला दिसतंय. खरं, हे योग्य नाही ना. खरंय सर, खरं. धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये जेव्हा धर्म आणि देवाच्या नावानं राजकारण होतं, तेव्हा त्या राष्ट्राची नक्कीच प्रगती खुंटते असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्यामुळं यांना घटना बदलायची आहे, हा जो यांच्यावर आरोप होतोय आणि यांची उत्तर द्यायचा फेफे उडते, हे घटना बदलासाठी हे धर्माचे ध्रुवीकरण करतायत, धर्माच्या नावावर मतं मागतायत, देवाच्या नावावर मतं मागतायत. ते केवळ आणि केवळ यांना घटना बदलायची आहे म्हणून. हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे, लोकांनी ते लक्षात घ्यायला पाहिजे. खरंय सर. जर परत काय जर शंका असेल मला तर अशीच आपण चर्चा करूया.